राजा जेव्हा प्रश्न विचारेल तेव्हा पळताभुई सगळ्यांची थोडी होईल, हा देखील विचार आपल्याला करण्याची आवश्यकता आहे। आम्ही नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेला आता पुन्हा गती दिलेली आहे। पहिल्या टप्प्यातील 4000 कोटी रुपयांचा निधी वाढवून आता 5469 कोटी रुपये एवढा केला आहे। 16 जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवण्यात येते। दुसऱ्या टप्प्यासाठी जयंतराव बरं चाललंय 6000 कोटी रुपये खर्च येणार असून तुम्ही सभागृहात नसला की मजा येत नाही आहे तेच म्हणून खर्च येणार असून पहिल्या टप्प्यातील 16 जिल्ह्यांसह विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली अशा एकूण 21 जिल्ह्यामध्ये प्रकल्पाचा दुसरा टप्पा आपण राबवतोय। हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पासाठी 344 कोटीचा निधी आपण दिलाय। अशा प्रकारे केवळ कृषी विभागाच्या प्रमुख योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जुलै 2022 पासून तब्बल 15,040 कोटींचा लाभ आपल्या सरकारने दिलेला आहे। 22 जुलै 22 पासून शेतकरी हा विषय फक्त कृषी खात्याशी संबंधित नाही तर अनेक खात्यांशी त्यात समन्वय साधून बळीराजाला आपल्याला जेवढी जास्तीत जास्त मदत करता येईल त्याला सर्वतोपरी शाश्वत मदत करण्याचा आमच्या सरकारचा प्रयत्न आहे। शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याबरोबरच नुकसान झालं तर ते पुन्हा उभे राहावेत, त्यांची शेती शाश्वत व्हावी यासाठी देखील आमच्या सरकारने आपल्या सरकारने अनेक प्रकल्प हाती घेतलेले आहेत। महाराष्ट्रात प्रथमच कांद्याची महाबँक आता त्याचं काकोडकर साहेब आणि ते आपले अणु ऊर्जाचे आयोगाचे अध्यक्ष मोहंती यांच्याबरोबर एक VC वर बैठक झाली। कांद्याची महाबँक आपण स्थापन केली आणि ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर हे त्यासाठी मदत करतायत। न्यूक्लिअर तंत्रज्ञानाचा वापर करून कांदा इरॅडिशनचा हा पथदर्शी प्रकल्प जो आहे हा कांदा उत्पादकांच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाय ठरेल अशा प्रकारचा आपल्या सरकारचा प्रयत्न आहे। त्यांनी तिथे सॅम्पल पण दाखवले जातात, तुम्ही बघितले ना, म्हणजे 6 महिने 8 महिने झालेले कांदे 8 महिन्यामध्ये कोंब नाही फुटला विजयराव, एकदम तसेच्या तसे कांदे आणि बटाटे। म्हणजे शेतकऱ्यांसाठी एक क्रांतिकारक निर्णय आपल्या सरकारने घेतला आहे हा आणि ऐतिहासिक निर्णय आहे। समृद्धी महामार्गालगत आपण 13 कृषी समृद्धी केंद्राच्या उभारणीचं काम सुरू केलेलं आहे। त्याचबरोबर कांदा निर्यातीबाबत केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याशी देखील आमची चर्चा झाली। कांद्याच्या बाबतीत जे काही प्रश्न आहेत त्याचाही तोडगा नक्की निघेल असा विश्वास आहे। राज्य सरकारच्या विविध घटकांसाठी अनेक योजना असतात, अनेक निर्णय आपल्या सरकारने घेतलेले आहेत, पूर्वीच्या सरकारने देखील घेतले होते, पण या योजनांचा लाभ प्रत्येकापर्यंत पोहोचत नाही ही वस्तुस्थिती आहे। सरकारी कार्यालयामध्ये अनेक वेळा चक्रा मारणं, खेट मारणं आणि सातत्याने त्याचा पाठपुरावा करणं आणि त्यामुळे सामान्य माणूस चक्रा मारून हताश होऊन जातो आणि ते लाभही सोडून देतो आणि म्हणून या ठिकाणी शासकीय योजनांचा लाभ जो आहे प्रत्येक लाभार्थीला मिळाला पाहिजे यासाठी आम्ही शासन आपल्या दारी हा देखील एक प्रयोग सुरू केलेला आहे। या योजनेला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद देखील मिळतोय। आतापर्यंतच्या अध्यक्ष महोदय 20 कार्यक्रमामधून तब्बल 2.25 कोटी लाभार्थ्यांना या मोहिमेच्या अंतर्गत विविध योजनांचा लाभ मिळाला आहे। 2.25 कोटी कृषी विभागाच्या वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून विजयराव 2,37,250 शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, कीटकनाशक फवारणी, ड्रोन, शेतीची अवजारं देण्यात आलेली आहेत आणि त्याचबरोबर या मोहिमेद्वारे आतापर्यंत शेतकऱ्यांना 1000 कोटीपेक्षा जास्त रुपयांच्या अनुदानाचं देखील वाटप करण्यात आले विविध योजनांमधून। यात सुमारे 28,000 शेतकऱ्यांना ट्रॅक्टरचं देखील वाटप झालेलं आहे आणि म्हणून अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे पिकावरील फवारणीसाठी ड्रोनचा वापर आता वाढू लागला आहे। त्याचं देखील आम्ही एक शासन आपल्या दारीमध्ये कार्यक्रमात गेलो
ते स्वतः आम्हाला तो ड्रोन त्या ठिकाणी दाखवला, त्याचं प्रात्यक्षिकही दाखवलं. आणि म्हणून अशा ड्रोनचंही वाटप शासन आपल्या दारीच्या माध्यमातून केलं जात आहे. अध्यक्ष महोदय, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जी आपल्या काळात होती ना देवेंद्रजी, 2017 मध्ये देवेंद्रजींनी त्यांच्या काळात, मी होतो सरकारमध्ये, आपल्या सरकारमध्ये, हा सुनील बोलतोय, आपल्या सरकारमध्ये, हा, तर 44 लाख शेतकऱ्यांना 18,762 कोटी इतका कर्जमाफीचा लाभ त्यावेळेस दिला होता. परंतु सॉफ्टवेअर मध्ये त्रुटी निर्माण झाल्याने 6,56,000 शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले होते. या 6,56,000 शेतकऱ्यांना कर्जमाफी जी आहे ती वंचित राहिले होते. ही देखील खरं म्हणजे ही वास्तविक या आधीच्या सरकारने, महाविकास आघाडी सरकारने जे राहिलेले जे 6,56,000 शेतकऱ्यांना पैसे द्यायला पाहिजे होते. अरे सरकार गेलं ना. आणि त्यामुळे खरं म्हणजे या योजनेमध्ये तत्कालीन सरकारच्या कानापर्यंत किंवा कानावर जाऊन सुद्धा कानाडोळा झाला असेल, कानाडोळा केला असेल. परंतु अध्यक्ष महोदय, मी या ठिकाणी सांगू इच्छितो, मी या ठिकाणी त्याबाबत घोषणा करू इच्छितो की 6,56,000 वंचित शेतकऱ्यांना ते पैसे आम्ही देणार. वास्तविक या आधीच्या सरकारने 2.5 वर्षाच्या काळात ती जबाबदारी घ्यायला पाहिजे होती. परंतु तुमच्या काळात मी माहिती घेतली, डीबीटी पोर्टल बंद होते. युबीटीच्या काळात डीबीटी बंद होते. समजून घ्या ना, समजून घ्या. आणि का बंद होते ते मलाही कळलं नाही, आपल्यालाही कळलं नाही. कळलं असेल तर सांगा. पण एकच आहे, मी आणि आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री राज्यभरात फिरतो, त्यामुळे हा प्रश्न आम्हाला समजला आणि आम्ही त्याची सोडवणूक करण्याचा निर्णय देखील अध्यक्ष महोदय घेतलेला आहे. मला वाटतं आपण इग्नोर करणं, टाळणं हा आमचा पिंड नाही. आणि जे शेतकरी वंचित आहेत त्यांना त्याची पूर्ण पडताळणी करून त्यांना मदत दिली जाईल. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, जेव्हा आपण मैदानात म्हणजे आपण शेतीवर जातो, बांधावर जातो, तेव्हा हे शेतकरी सांगतात आमचे तेव्हाचे पैसे बाकी आहेत, या दुसऱ्या कर्जमाफीचे पैसे बाकी आहेत. ते आम्ही चुकवतो, बिलकुल चुकवतो. आणि म्हणूनच आपल्याला सांगतो, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी विजयराव कर्जमुक्ती योजना 2019 मध्ये नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 50,000 रुपये देण्याचा निर्णय झाला होता. बरोबर आहे, 50,000 रुपये निर्णय देण्याचा मागच्या सरकारने घोषणा केली. परंतु अध्यक्ष महोदय, त्यासाठी तरतूदच केली नव्हती. ती तरतूद आम्ही GR काढून या ठिकाणी, हे दादा नाही, ऐका 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 ऐका, रिप्लाय होऊ दे. अरे रिप्लाय होऊ दे, रिप्लाय होऊ दे, रिप्लाय होऊ दे. नाही, ऐका ऐका, मला त्यांचं ऐका, सगळं स्पष्टीकरण मिळणार. दादांनी अजित विजयराव, अजित दादा तेव्हा काय राज्याचे प्रमुख नव्हते, तरी सुद्धा त्यांनी तो प्रस्ताव पुढे नेला होता 50,000 रुपये देण्याचा. परंतु तो मुख्यमंत्र्यांनी तो थांबून टाकला आणि 50,000 रुपये, 50,000. बसा बसा, असं नाही, बसा बसा. रिप्लाय नाही, रिप्लाय होऊ दे. अध्यक्ष महोदय, शेतकऱ्यांचा अन्याय सहन न झाल्यामुळे दादा इकडे आले. आणि म्हणून दादा कधी अन्याय सहन करत नाही, ते आपण सगळ्यांनी बघितलं. आता चला पुढे. अरे बाबा, जयंतराव दादानी तो प्रस्ताव पुढे नेला होता, परंतु शेवटी कोणाच्या हातात असतं. त्यामुळे त्यांना शेतकऱ्यांचा अन्याय सहन नाही झाला म्हणून तिकडे आले.